आणखीन मोठे मोठे कोणते तुम्ही इव्हेंट्स करता? मला असं वाटतं तुम्ही काही राजकीय असे पण इव्हेंट्स करता किंवा हो, आपण म्हणजे आता बाळासाहेबांचं तैलचित्र जे अनावरण झालं त्याचा एक मोठा इव्हेंट विधानभवनमध्ये केला. आणि विधानभवनमध्ये तिथपासून सुरुवात झाली, कारण का आत्ताचे जे अध्यक्ष आहेत राहुलजी नार्वेकर, त्यांना मराठी जेवण हे त्यांचं प्रामुख्याने त्यांचा एक उद्देश आहे की भरपूर बाहेरची लोक येतात, स्पीकर्स फ्रॉम ऑल अक्रॉस सगळे स्टेट असेंब्लीज किंवा व्हाईस प्रेसिडेंट आले, प्रेसिडेंट आले, त्यांना मराठी आपण काय देऊ शकतो ह्याच्यावरती त्यांचा भर असतो. म्हणजे ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट फूड. आणि म्हणजे मराठी इज समथिंग दॅट की आपण म्हणजे मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी आपण समजा दिले नाहीत. म्हणजे पंजाबचा समजा उद्या गव्हर्नर आला तर त्याला समजा आपण पंजाबी फूड देण्यात काय अर्थ आहे? बरोबर. तर त्यामुळे आम्हाला तिकडे एक चांगलं म्हणजे एक स्कोप मिळाला. इनफॅक्ट आत्ता राष्ट्रपती आलेल्या तेव्हा आमचं केटरिंग होतं आणि उपराष्ट्रपती पण आलेले तेव्हा पण आमचंच जेवण होतं. काय मला ना ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे की जेव्हा ही मोठी मोठी माणसं येतात किंवा हे सरकारी असतात ना तुमचे इव्हेंट्स, मग तेव्हा तुम्ही कसं ठरवता काय ठेवायचे, कुठले पदार्थ? त्याच्यामध्ये राहुलजी स्वतः इंटरेस्ट पण घेतात, कारण का एक शोकेस आहे ना ही म्हणजे, आणि ही इज अन एक्सलंट होस्ट. आणि विधानभवन महाराष्ट्र त्यांना होस्ट करते, तर त्या म्हणजे अनुषंगाने त्या स्टेटसनी ते सगळं झालं पाहिजे. तर ही टेक्स केअर ऑफ मायन्युटेस्ट थिंग्स, म्हणजे इन्क्लुडिंग मेन्यूमध्ये काय असलं पाहिजे ते स्वतः एक म्हणजे फक्त 2 मिनिटात मी वाचून दाखवतो की असा मेन्यू बनवला आहे, मग त्यांच्या काय सजेशन असतात ते सांगतात. सो आणि आम्हाला पण ओव्हर अ पिरियड टाईम कळलं आहे की काय केलं पाहिजे. आणि ह्या राजकीय लोकांना जेव्हा आम्ही सर्व्ह करतो तेव्हा फूड इज वन पार्ट, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज सर्व्हिस. कारण का ह्या लोकांना वेळ नसतो. तुम्हाला अर्ध्या तासात 400-500 लोकांना जेवण तुम्हाला म्हणजे त्यांना सर्व पण करायचं आहे आणि दे शुड फिनिश इट. अच्छा. सो तिथे मॅनपॉवर खूप लागते. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सांगतो, मध्यंतरी मी एक त्यांच्या इथे एक सगळ्या राज्यातले स्पीकर्स, मग त्यांचे स्पाउसेस आणि अधिकारी ते आलेले, म्हणजे महाराष्ट्र विधानभवननी ते होस्ट केलेला इव्हेंट. तर तिकडे असं होतं की 500 लोक एकत्र येतील, तर त्या हिशोबाने प्रत्येकजण राऊंड टेबलवर बसणार. आणि मला हे माहिती होतं की कारण का तिथे मला सांगितलं की तुम्ही बुफे काउंटर्स एक 3-4 मांडा आणि प्रत्येकजण घेईल. माझ्या अनुभवाने मी बोललो की हे होणार नाही. कुठलाही बिहारचा डेप्युटी CM असेल तो बसला, स्वतःहून जाणार काय, तो मग माझ्या पाठी त्याची माणसं लागणार आणि सांगणार की बाबा सरांसाठी जरा काहीतरी वाढून द्या. असे प्रत्येक जण आला तर देन इट बिकम्स अ केऑस. तर मी बोललो की तसं करूया नको, आपण त्यांना जिकडे बसल्या आपण म्हणजे त्यांना एक टेबल सर्व्हिस देऊया. पण त्याच्यासाठी जेव्हा मी प्लॅनिंग करत होतो तेव्हा लक्षात आलं की मला सर्व्हिंग टीम 150 लोकांची तरी पाहिजे होती आणि बॅकएंडलाच त्यांना म्हणजे बॅकअपसाठी अजून एक 50-60 आणि किचन टीम वेगळी. लिटरली यू विल नॉट बिलीव्ह, माझ्याकडे कमीत कमी एक 300 लोक तरी, त्या 500 लोकांसाठी 300चा स्टाफ होता माझा. बापरे. आणि 150 लोकांसाठी तो पण म्हणजे कसं की बाबा एक राऊंड टेबलवरती 3 माणसं, म्हणजे एक जण जाणार, तो म्हणजे एक जण मेन्यू घेणार की बाबा काय काय आहे सांगायला, मग 2 जण जाणार ते त्यांच्यासाठी आणणार. आणि हे सगळं अर्ध्या तास झालं पाहिजे, कारण का त्यांचं कसं आहे की त्यांचे ते पूर्ण सेशन असतो, त्या सेशनमध्ये त्यांचं लंच असतो, तर त्याला एक मर्यादा आहे की बाबा ते पूर्ण असं 2 तास असं रेंगाळू शकत नाही, तर त्या पिरियडमध्ये ते झालं पाहिजे. आणि त्यांचा सेफ्टी प्रोटोकॉल असेल ना? राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसाठी जेव्हा केलेलं तेव्हा त्यांच्याकडून डॉक्टर्स असतात, ते प्रत्येक गोष्ट जी पण त्यांना आपण देणार तर ती पहिली ते चाकतात आणि त्याचा एक सॅम्पल ते त्यांच्याकडे ठेवतात आणि दॅट इज प्रिझर्व्ड बाय देम फॉर 48 hours, विच इज देन सेंड टू लॅब्स. किंवा इन केस काही समजा फूड पॉयझनिंग किंवा काय झालं तर प्रॉबेबली दॅट इज द रिझन दे मस्ट बी टेकिंग दॅट. पण ते प्रत्येक गोष्ट म्हणजे जवळजवळ 30 असतील तर 30 पदार्थ प्रत्येकजण ते स्वतः पण चाकणार आणि ते पॅक करणार, त्याला लेबलिंग करणार, तर तो एक वेगळा एक भाग असतो त्याचा. बापरे. आणि मग तुमचे जे सगळे सर्व्हर्स आहेत किंवा ज्यांना सगळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळतो त्यांचं पण चेकिंग होत असेल ना? त्यांचं पूर्ण चेकिंग होतं, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं, तो एक वेगळा टास्क आहे प्रत्येक माणसाचा. आणि काय आहे की आमच्याकडे आउटडोअर केटरिंग इंडस्ट्रीमध्येच इथे हायर्ड हेल्प खूप असतो.
कारण का ही इंडस्ट्री आहे, सिजनल इंडस्ट्री आहे. मी 500 लोक आज एम्प्लॉय करू शकत नाही. तर हे सगळे हायर्ड हेल्प आहेत. कधी कधी मला पण माहिती नसतं की कोण येणार आहे. तर त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन, त्यांचे सगळे आधार कार्ड, त्यांचं फोटो ID, मग ते जाणार त्यांच्या म्हणजे आम्हाला ते पोलिसांना ते सबमिट करून मग त्यांचं सगळं क्लिअरन्स केल्यानंतरच त्यांना ते परवानगी मिळते. काही काही लोकांना म्हणजे असं झालेलं नाही आहे, पण म्हणजे वगळण्यात सांगतात की ह्याला आणू नका, त्याला आणू नका, पण ते आत्तापर्यंत तरी आमच्याबरोबर तरी झालं नाही आहे. कारण का मी पण बिफोर हँडिंग ओव्हर दॅट डेटा टू देम आमचं पण फिल्टरिंग होतं. तुम्हाला एक किस्सा सांगतो जो विधान भवनमध्ये झालेला. एक ऑल इंडिया कॉन्फरन्स होती ज्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न केला, पण आम्हाला मिळाली नव्हती. आणि एका म्हणजे तो पण मोठा केटर आहे, त्यांनी ती केलेली. आणि काय झालेलं की 3 दिवसाची कॉन्फरन्स होती. सगळे म्हणजे तिथे व्हाईस प्रेसिडेंट, सगळे राज्यातले स्पीकर्स आणि सगळी मंडळी, मोठमोठी मंडळी होती. आणि म्हणजे आम्हाला ते आधी सांगण्यात आलेलं की 3 दिवसाचा इव्हेंट आहे, तुम्ही 3 दिवस हे फ्री ठेवा, तुम्हाला मिळू शकतं, पण ते काय आम्हाला मिळालं नाही. आणि बरं ठीक आहे, आणि आम्ही विसरून पण गेलो. तर फर्स्ट डे ऑफ द कॉन्फरन्स मला साधारणतः 4-4:30ला फोन आला स्पीकर्स ऑफिसमधून की तुम्ही आहात कुठे आता? तर मी बोललो की मी आहे, मुंबईतच आहे. तर तुम्ही अर्जंटली विधानभवनमध्ये या, स्पीकर वॉन्ट्स टू स्पीक विथ यू. बोलो अच्छा, अर्जंट आहे? एकदम अर्जंट, लगेच या, ताबडतोब, जे काय काम म्हणजे असेल ते सोडा आणि या. कोण स्पीकर होते तेव्हा? राहुलजीच होते, राहुल नार्वेकर होते. तर ते बोलले की मी बोललो की ठीक आहे, येतो. आणि मी लगेच म्हणजे अर्ध्या पाऊण तास मी पोचलो तिकडे. आणि मी त्यांच्यासमोर होतो आणि मला बोलले की टिपणीसजी, तुम्हाला उद्यापासूनची कॉन्फरन्सची कमान तुम्हाला सांभाळायची आहे. त्यांच्यासमोर मी काय बोललो नाही. मी बोललो की ओके सर, आणि बाहेर आलो. आणि त्यांचे जेवढे अधिकारी होते त्यांना बोललो, अरे काय म्हणजे डू यू थिंक इट इज पॉसिबल? इन अ स्पॅन ऑफ 12 hours मला मेन्यू माहिती नाही आहे. ओके, जरी मला जागा माहिती आहे, पण मला सगळं माझी इक्विपमेंट्स आहेत, लोडिंग अनलोडिंग आहे, इन्ग्रेडियंट्स प्लॅनिंग आहे. 500 लोकांचं इव्हेंट, मला सकाळी नाश्त्यापासून लंच, हाय टी, हे सगळं इम्पॅकेबल वेनी तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. VVIPs आहेत, आणि सगळं हे प्रोटोकॉल मॅनेज करायचं आहे. तर हे कसं करायचं? म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. ते म्हटलं की सर, आता बघा, ते दॅट केटर इज मेस्ड अप आणि सर इज व्हेरी अपसेट. तर ओनली ऑप्शन वॉज टू कंटिन्यू विथ दॅट फेलो, और ते बोलले की आम्ही बोललो की टिप्पणीसांना बोलवा, त्यांना अनुभव आहे, ते करतील. तर मी बोललो की आता ठीक आहे, आता हो तर बोललो, आता परत नाही, म्हणजे हे कसं करू? तुम्हाला बिलीव्ह ना, नन ऑफ माय स्टाफ इन्क्लुडिंग मी स्लेप्ट दॅट नाईट. म्हणजे लिटरली आमचा तर, मी तर पूर्ण वेळ ते फक्त मला माहिती आहे की यांचा प्रोटोकॉल इज मोर इम्पॉर्टंट. तिथून आल्यानंतर मी माझ्या टीमला बोललो, तुम्ही प्लॅनिंग करा, मी फक्त ह्यांचे सगळ्यांचे पासेस अरेंज करायचा प्रयत्न करतो. तर लिटरली 18 तास मी फक्त मी स्वतः त्या मी आणि माझा एक लॅपटॉपवरती बसून, कारण का त्यांचे लोकांचे जे येणार आहेत त्यांच्याकडून ते त्यांचे आधार कार्ड मागवायचे, किंवा आमच्याकडे जी लोक आहेत त्यांचे आधार कार्ड माहिती आहेत, तर त्या लोकांचे ते पाठवायचे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी. पोलीस व्हेरिफिकेशन तिकडे पण आम्ही सांगून ठेवलं की बाबा हे फास्ट झालं पाहिजे, कारण का उद्या एवढा मोठे माणसं आहेत तर त्यांच्यासमोर जाण्याचं. तर पोलिसांची पण खूप चांगली आम्हाला मदत मिळाली की त्यांनी वॉर फुटिंगवरती ते करून घेतलं. कारण का उद्या समजा अशी एक परिस्थिती आली असती की पासेसच मिळाले नाहीत, तर सर्व कसं करणार? आणि मग फजिती. आणि विचार करा, म्हणजे आज महाराष्ट्र विधान भवनची प्रतिष्ठा होती की नाही, तर तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या लोकांना म्हणजे सर्व्हिस देता नाही आली, किंवा जशी त्यांना पाहिजे तशी सर्व्हिस देता नाही आली, तर काय? तो पण एक मोठा चॅलेंज होता, जे म्हणजे आम्ही फॉर्च्युनेटली वी वर सक्सेसफुल. आणि त्याच्यामध्ये एक आम्हाला पण शिकायला मिळालं. आणि आमचं म्हणजे आमचं पण आता धाडस मोठं झालं की बाबा आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो, जे आधी वाटतं की दे आर इम्पॉसिबल, बट इवन म्हणजे म्हणतो ना की देव पण आहे की बाबा त्या गोष्टी व्यवस्थित पार पाडायला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.